नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थान तीर्थक्षेत्राला अ दर्जा जाहीर। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय। तीर्थक्षेत्र अ दर्जाला नगरविकास खात्याचीही मंजुरी। नाशिकच्या कुंभमेळ्यात 20 कोटींच्या जवळपास लोक येतील। आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी अंदाज वर्तवला। प्रशासनाने योग्य त्या सोयी सुविधा पुरवाव्यात, रवींद्र पुरींची मागणी। जळगाव जिल्ह्यात काँग्रेसची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर। पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद। जिल्हाध्यक्ष आणि निरीक्षकांवर निवडणुकीदरम्यान पैसे घेतल्याचा आरोप, मात्र जिल्हाध्यक्षांनी हे आरोप फेटाळले। गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात जैन अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी घेतली आढावा बैठक। गोंदियातील जैन मंदिराचा तीर्थक्षेत्राच्या योजनेमध्ये समावेश करण्याच्या बैठकीत प्रस्ताव। जिल्ह्यातील विविध विकास कामांवरही चर्चा। सोलापूर महापालिका प्रशासनाचं 1293 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक मंजूर। यात कुठलीही करवाढ नाही। मनपा प्रशासक सचिन ओंबासे यांची माहिती। लातूर महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त बाबासाहेब मनोहरेंकडून सादर। 17 लाख रुपये शिल्लकीचं अंदाजपत्रक। कोणत्याही प्रकारची करवाढ नाही। गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे। रस्ते अपघातांची आकडेवारी सादर करण्याचे निर्देश दिले। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत सांगलीतील 29 बालकांना हृदय शस्त्रक्रियेसाठी ठाणे येथे पाठवण्यात आलं। मोफत 2D इको शिबिरातून निवड झालेल्या या बालकांवर तज्ज्ञ डॉक्टर उपचार करणार। थकीत कर्जामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्जासाठी करावी लागणार पायपीट। कर्जमाफीच्या आश्वासनामुळे शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा न केल्यानं बँक अडचणीत। बीड जिल्ह्यात 10,000हून अधिक जन्म प्रमाणपत्राचे अर्ज, त्यातील 2,759 अर्ज बेकायदेशीर देण्यात आले होते, ते रद्द करण्यात आले। सर्व अर्जांची पुनर्तपासणी करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं। किरीट सोमय्या यांची माहिती। लाडकी बहीण योजनेतील महिलांची माहिती तपासण्यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार। नंदुरबार जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांना पाठवली पात्र महिलांची यादी। या मोहिमेसाठी महिला बालकल्याण विभागानं तयारी केली आहे। पुण्याहून कोलकात्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या 12 एप्रिलपासून बंद राहणार। एकूण 13 दिवस पुणे ते कोलकाता आणि पुणे ते संत्रागाची या रेल्वे बंद राहणार। विलासपूर विभागातील कोटरलिया स्टेशनवर 4थ्या मार्गाचं जोडणी काम सुरू झाल्यामुळे पुणे विभागातील गाड्या रद्द। नाशिकच्या सुरगाणामधील महेश पोद्दार या गटविकास अधिकाऱ्याला 2 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अटक। लाचखोर अधिकाऱ्याला सुनावण्यात आली 3 दिवसांची कोठडी। 1.5 लाख रुपयांची लाच घेताना जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे एसीबीच्या जाळ्यात। क्रीडा स्पर्धेचं बिल आणि स्विमिंग पूल मान्यतेसाठी मागितली होती लाच। गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यात 4थीत शिकणाऱ्या मुलीवर 22 वर्षीय तरुणाकडून लैंगिक अत्याचार। आरोपीला पोलिसांकडून अटक। घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ। गोंदियातील सडक अर्जुनी महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा। कृषी पंपांना अपुरा विद्युत पुरवठा देण्यात येत असल्यानं शेतकरी आक्रमक। बीडच्या पाटोदा पंचायत समितीसमोर शेतकऱ्यांनी उधळल्या खोट्या नोटा। पैसे दिल्याशिवाय काम होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। खोट्या नोटा उडवत शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।